अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। पावसाच्या दिवसात सुद्धा पतंग उडवण्याचा उत्साह संपलेला दिसून येत नाहीत आणि याच पतंग उडवण्याच्या दरम्यान जीव घेणं असलेल्या चायना मांजा वापरणे बंद झालेले नेसलाचे सुद्धा शुक्रवारी घडलेल्या घटनेवरून आता स्पष्ट होत आहेत। कामावरून घरी परत येणाऱ्या एका दुचाकी चालकाच्या गळ्याला चायना मांजा लागल्याने त्याला गंभीर इजा झाली। तात्काळ त्याला खासगी रुग्णालयामध्ये दाखल करून शस्त्रक्रिया करावी लागली। या घटनेत वलगाव मार्गावरील परिसरात कडक कारवाईची मागणी आता नागरिकांमधून दिसून येत आहे। शहरात जीवघेण्या चायना मांजाने अनेक नागरिकसह पक्षी सुद्धा गंभीर झाल्याची घटना याआधी घडली। याच चायना मांजाने अनेकांचा बळी सुद्धा गेला। यावर पोलीस प्रशासनाने धडक छापा मोहीम राबवून अनेक मांजा विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई सुद्धा केली। अशात मात्र आजही अनेक दुकानदार लपून चायना मांजा विकत असल्याचे शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होत आहे। वलगाव मार्गावरील नवसारी येथील कामावरून घरी परत येणाऱ्या दुचाकी चालकाच्या गळ्याला अचानक चायना मांजा लागल्याने त्याच्या मानेला गंभीर इजा झाली। यात 45 वर्षीय शेख साबीर शेख आबिद हा इसम गंभीर जखमी झाला। ही घटना अल्फजर हॉल जवळ शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान घडली। शेख साबीर यांच्या गळ्यात खोलगट इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। अशात त्यांना नातेवाईक आणि मित्रांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले। मानेला गंभीर इजा झाल्याचे पाहून डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागणार असे सांगितल्याने वेळीच शस्त्रक्रिया केल्याने शेख साबीर यांचा जीव बचावला। मात्र या घटनेने जखमी शेख साबीर शेख आबिद यांच्या नातेवाईकांनी चायना मांजा आणि पतंग उडविणाऱ्या विरोधात आपला संताप व्यक्त केला। पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी चायना मांजा विक्रेत्याविरुद्ध कडक पाऊल घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। अब इनकी ताकत थी पैसे लगाने की 60-70 हज़ार रुपए एक घंटे के अंदर। अब गरीब का अगर गल्ला कट रहा तो पैसे कौन लगाता था? इस पे मैं कमिश्नर साहब से रिक्वेस्ट ये करूँगा कि जल्द से जल्द इस पे कार्रवाई हो, तनाने वाले पे भी हो और बेचने वाले पे भी कार्रवाई हो। क्योंकि आज इनका कटा, इनकी ताकत थी पैसे लगाने की तो ये लगा दे रहे। 60-70 हज़ार रुपये का ऑपरेशन हो रहा है इनका। अगर किसी गरीब का अगर गल्ला कट गया तो वो तो हाथ धो के बैठेगा ना जान से। उसके घर वालों की ताकत नहीं है ना 60-70 हज़ार लगाने की। अभी 500 रुपये उसका घर का खर्चा हो गया, क्या 60-70 हज़ार एक घंटे में लगाएंगा? सबसे पहले कमिश्नर साहब से मेरी ये रिक्वेस्ट है, हमारी सबकी ये रिक्वेस्ट है कि जल्द से जल्द कार्रवाई होना। तनाने वाले पे भी होना पतंग, और बच्चे नहीं तना रहे, कुछ बड़े भी तना रहे ये पतंग। बच्चे के पास में इतना पैसा ही नहीं आता कि 500 की चाइना की चरख लाएंगे और उस पर भराएंगे और तनाएंगे। ये बड़ों की ही कार्रवाई है, बड़ों का ही चाहिए भी है तो बड़े ही ला रहे हैं। और बेचने वाले पे भी कार्रवाई होना और तनाने वाले पे भी कार्रवाई होना, क्योंकि किसी गरीब का मसला है। आज इनकी ताकत पैसा लगाने की है भाई, तो 1-1.5 घंटे के 60-70 हज़ार रुपये लगा दे रहे ऑपरेशन को। अगर किसी गरीब का गळा कटिया रहा, उनकी अगर ताकत नहीं हो रही, लेकिन उनके घर से जान तो चल जाती थी। फिर आता वळूया पुढील बातमीकडे। आजकाल प्रेमामध्ये काय काय घडणार याची कोणी शाश्वती देऊ शकत नाहीत। एका प्रियकराने प्रेयसीला तिच्या मर्जीच्या विरोधात दारू पाजण्याचा प्रयत्न केला आणि तो म्हणाला खुल्लम खुल्ला प्रेम करूया। यावर तिने नकार देताच तिच्यावर जबरदस्तीने प्रयत्न सुद्धा केला। हाच प्रकार तिला सहन न झाल्याने प्रेयसीने प्रियकराविरुद्ध थेट पोलिसांमध्ये धाव घेतली। अल्पवयीन तरुणीसह अनेक महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ झाल्याचे आता दिसून येत आहेत। यातच अनेक पोलीस स्टेशनमध्ये अनेक पीडित दाखल होऊन तक्रार सुद्धा दाखल करीत आहेत। एरवी आजकाल प्रेम प्रकरणात काय होईल याची काही शाश्वती नसते। प्रेमाच्या अंकुरात समजदारी असली की प्रेम कायमच टिकतंय। मात्र याच प्रेमात दोघांपैकी एकाचे पाऊल वेगळ्या मार्गावर गेले की प्रेमात क्षणभंगूर प्रेमाचा अंत होत असते। आणि दुसरीकडे आजकाल प्रेमात कोणाचा कोणता फायदा घेईल हे सुद्धा सांगणे आता कठीण झाले आहे। अशी धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यामधील मंगरुळ दस्तगीर या पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली। एका प्रियकराने प्रेयसीच्या तोंडात दारू टाकीत तिला खुल्लम खुल्ला प्रेम करूया असा म्हणाला। मात्र तिने नकार दिल्याने त्याने जबरदस्तीने केल्याने प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये थेट तिने दाखल केले। प्रियकराने प्रेयसीच्या तोंडात दारू ओतून तिच्या मर्जी विरोधात संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला। प्रेयसीच्या मनाला लागल्याने तिने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली। घटनेत पोलिसांनी 32 वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून मंगरुळ दस्तगीर राहणारा 38 वर्षीय इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहितेमधील कलम 74, 75, 351,
2 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी त्या प्रियकराविरुद्ध विनयभंगासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले। आता वळूया पुढील बातमीकडे। भावी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ती पूर्ण सुद्धा होत असताना अखेरच्या टप्प्यात एका भावी डॉक्टर युवतीने भाड्याच्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली। ही धक्कादायक आणि खळबळजनक घटना गुरुकुंज मोजरी येथील गुरुदेव नगरात घडली। 23 वर्षीय नांदेड शहरात राहणारी संस्कृती महेंद्र वानखेडे असे मृतक युवतीचे नाव आहे। गुरुदेव नगर गुरुकुंज येथील श्री गुरुदेव आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या एका 23 वर्षीय भावी डॉक्टर युवतीने राहत्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 5 जुलै रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे। नांदेड येथे राहणारी 23 वर्षीय संस्कृती महेंद्र वानखेडे असे मृतक युवतीचे नाव आहे। ती गुरुकुंज मोजरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होती। तिने वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण पूर्ण करून तिने इंटर्नशिप करीत असताना व काही दिवसातच तिला पदवी प्राप्त होणार तोच अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। गुरुदेव नगर येथील गुडगे यांच्याकडे ती भाड्याने राहत असून तिने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। संस्कृती वानखेडे या भावी डॉक्टर युवतीने आत्महत्या का केली असावी याबाबतचे कारण मात्र अद्यापही समजू शकले नाही। या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या घटनेचा पंचनामा करून मृतदेह तिवसा येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता सुपूर्द करण्यात आला आहे। या प्रकरणी तिवसा पोलिसात कुणाचीही तक्रार नसून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहेत। अचानक घडलेल्या या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। तिने आत्महत्या का केली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे। आता या घटनेचा तपास पोलिसांनी सुरुवात केला आहे। आता वळूया पुढील बातमीकडे। चांदूर रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत नितेश मेश्राम याचा मृत्यू झाला असा आरोप नितेशच्या नातेवाईकांनी केला असून दोषी पोलिसांविरुद्ध खुनाचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करीत आमरण उपोषणाचा इशारा पोलीस प्रशासनाला दिला होता। मात्र फॉरेन्सिक अहवाल येईपर्यंत आंदोलन करू नका अशी सूचना पोलीस विभागाने दिली असता 15 जुलैपर्यंत हेच आंदोलन आता स्थगित करण्यात आले आहे। चांदूर रेल्वे येथील रहिवासी नितेश मेश्राम या युवकाला चांदूर रेल्वे पोलिसांनी 10 जूनच्या रात्री एका गुन्ह्यामध्ये घरातून ताब्यात घेतले होते। यातच पोलीस कस्टडीमध्ये त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता। पुढे हेच प्रकरण आमदार यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत सादर करून चौकशीची मागणी सुद्धा केली होती। नितेश याचे शवविच्छेदन अकोला येथील रुग्णालयामध्ये इन कॅमेऱ्यात करण्यात आले होते। या अहवालामध्ये मृतकाच्या शरीरावर मारपीटच्या खुणा असल्याचे स्पष्ट झाले। इकडे दोषी पोलिसांवर कारवाई न झाल्याने मृतकाच्या कुटुंबाने दोषी पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी केली होती। 5 जुलैपासून आमरण उपोषणाचा सुद्धा इशारा दिला होता। दोषी पोलीस कर्मचारी विरोधात हत्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांची भेट घेऊन घडलेल्या घटनेवर चर्चा केली। फॉरेन्सिक अहवाल येईपर्यंत आंदोलन करू नका अशी विनंती नातेवाईकांना केली। त्यामुळे मेश्राम कुटुंबाने 15 जुलैपर्यंत आमरण उपोषण स्थगित केले आहेत। यावेळेस जर न्याय मिळाला नाही तर शेवटपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा नितेश मेश्राम याची आई वंदना मेश्राम यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे। अमरावती शहरातील विद्यापीठ परिसरात असलेल्या कोरड्या विहिरीत एक रानडुक्कर पडल्याने नागरिकांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली। रेस्क्यू टीम सुद्धा या ठिकाणी तात्काळ दाखल झाले। यात वनपाल अमोल गावनेर यांच्या सोबत संपूर्ण टीम दाखल होऊन रेस्क्यू या ठिकाणी करण्यात आले। संत गाडगे बाबा विद्यापीठ परिसरातील कोरड्या विहिरीत रानडुक्कर पडल्याने येथील परिसरात धावपळ झाली। ही घटना 6 जुलैला सकाळी 9:30 वाजता उघडकीस आली। नागरिकांनी याचीच माहिती वनविभागाच्या रेस्क्यू पथकाला दिली। काहीच वेळाने वनपाल अमोल गावनेर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। विहिरीत जाळी टाकण्यात आली, मात्र बराच वेळ चवताळलेला रानडुक्कर जाळीत येत नसल्याने कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। अखेर रानडुक्कर जाळीत आल्याने त्याला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढून वन रेस्क्यू टीमने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। या कारवाईत अमरावती वन विभाग रेस्क्यू टीमचे वनपाल अमोल गावनेर, वनपाल फिरोज खानसह सुशील तायडे, अक्षय चांबटकर, सूरज भांबुरकर, आसिफ पठाण, गणेश शनवारे, रोजंदारी मजूर यांनी सहभाग घेतला। अथक प्रयत्नानंतर विहिरीत जाळी टाकून डुक्करला बाहेर काढून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आले। यावेळी रहिवाशांनी
वनपाल अमोल गावणेसह संपूर्ण टीमचे आभार मानले. आता वळूया पुढील बातमीकडे. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. दर पावसाळ्यामध्ये अंबादेवी मंदिर परिसरात असलेल्या अंबा नाल्यामध्ये कचराच अडकल्याने आतील पाणी रस्त्यावर वाहत असते. या वर्षी सुद्धा येथीलच नाल्यात बांधण्यात आलेल्या अस्ताव्यस्त सिमेंटच्या पोलमुळे पुन्हा कचरा अडकला. नाल्यात कचरा अडकल्याने जोरदार पाऊस जर बरसला तर पुन्हा मोठी समस्या या परिसरात निर्माण होऊ शकते. याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैष्णवी हातलकर यांनी. अंबादेवी मंदिर शेजारीच असलेल्या नाल्यात दर पावसाळ्यात समस्या उद्भवत असते. येथील पुलाचे बांधकाम आणि मंदिर परिसरात नाल्यावर बांधण्यात आलेल्या स्लॅबमध्ये अनेक सिमेंटचे विचित्र पोल बांधल्याने पावसाचा विसर्ग होण्यास अडथळा होत आहे. दूरवरून वाहत असलेला कचरा येथील खांबांना अटकून आतील पाणी अनेक वेळा रस्त्यावरून वाहत असते. हाच मुद्दा याआधी मनपा आमसभेत गाजला. त्यावर काही खांब कापण्यात आले, मात्र कायमचा तोडगा न काढल्याने आजही पावसाळ्यात हीच समस्या निर्माण झाली आहे. अर्धा तास बरसलेल्या पावसाने येथील खांबाचा कचरा अटकला तर नाल्यात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले. 2 दिवसाआधीच नवनियुक्त मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी या नाल्याचा आढावा घेतला. आता या समस्येवर मनपा आयुक्त कलंत्रे कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. आपल्याला दिसून येते की अमरावतीमधील अंबादेवी जवळील अंबा नाला हा अमरावतीमधील सर्वात मोठा नाला मानला जातो. याच नाल्यामध्ये मोठमोठे पिल्लर्स सुद्धा आपल्याला दिसून येतात. त्या पिल्लर्स मुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या पिल्लर्स मध्ये कचरा अडकलेला असतो. आता काही दिवसांपूर्वी पाऊस येऊन गेला तर त्या भीषण पावसामुळे अमरावतीमधील जो काही कचरा होता तो वाहत येऊन या पिल्लर्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या अमरावतीचे नवीन महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्रे हे अमरावतीचा काही दिवसांपूर्वीच आढावा घेऊन चुकले आहे. तसेच अमरावतीमधील याच अंबादेवी नाल्याची सुद्धा त्यांनी पाहणी केली होती, स्वच्छता सुद्धा केली होती. परंतु आता पुन्हा पाऊस आल्यामुळे पुन्हा या नाल्यामध्ये आपल्याला दुर्गंधी दिसून येत आहे. तर सचिन कलंत्रे हे पुन्हा इथे स्वच्छता मोहीम राबवणार का, हा आपल्याला प्रश्न पडतो. पहिल्याच पावसाने अनेक प्रभागातील रस्त्याची दुर्दशा उघड झाल्याचे आता स्पष्ट होत आहेत. अमरावती शहरातील MIDC मधील जनता कॉलनीतील नागरिक याच रस्त्याने आता त्रस्त झाल्याचे दिसून येत आहेत. परिसरातील अनेक रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये जा करीत असताना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. तर येथील परिसरात अनेकांच्या घरासमोर चक्क पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांनी आपली समस्या आमच्या कडे स्पष्ट केल्यात. शहरातील MIDC परिसरात असलेल्या जनता कॉलनी, कुंभारवाडा, अंकुरनगर, मायानगर, आदर्शनगर, गोपालनगर जाणाऱ्या मार्गावर पावसाने रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहे. अशाने येथील रस्त्यावरून ये जा करीत असताना वाहन चालक तसेच नागरिकांना मोठी समस्या निर्माण होत आहे. यामुळे येथील रस्त्यावर किरकोळ अपघाताच्या घटना सुद्धा घडल्यात. जनता कॉलनी येथील स्थानिक नागरिकांनी अनेकदा महानगरपालिकेला निवेदन सादर केले होते, मात्र त्यावर अद्यापपर्यंत कोणतेच पाऊल उचलले नाहीत. येथील परिसरात महानगरपालिकेद्वारे स्वच्छता मोहीम सुद्धा राबवली जात नाही. घरापुढे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे डास, मच्छर, साप, विंचूची मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. या रोडची कोणी दखल घेतलेली नाहीये.
आणि शिवाय इथे आमदार जे आहेत रवी राणा साहेब यांच्याकडे लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे, सगळ्यांच्या सह्या वगैरे करून निवेदन दिलेले आहे. त्यांनी फक्त आश्वासन दिलं की हा सिमेंट रोड तयार करून देतो म्हणून. अनेक वेळा जाऊन सुद्धा याची कोणी दखल घेऊन नाही आले. आताच बघितलं मी येता त्यामधून पायदळ सुद्धा आलेला आहे याच्यामधून. आता मला सांगा, ही सिटीमध्ये राहतो आपण का खेड्यामध्ये राहतो, आणि महानगरपालिकेचे टॅक्स तेवढे लावून दिलेले आहे की प्रत्येक जण मोजणी करून त्यांना भावाच लागते. हे त्यांची कंप्लेंट आहे आपल्याला. यावर आमदार रवी राणा यांच्याकडे सुद्धा जनता कॉलनी स्थानिक नागरिकांनी निवेदन सादर केले होते. आमदार रवी राणा यांनी सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे नवीन रस्त्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्यापपर्यंत ते आश्वासन पूर्ण केले नाही. अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी सिटी न्यूजकडे स्पष्ट केल्यात. घरातनी पाणी जाते, रोजचा एक माणूस, संध्याकाळी बाई, कधी माणूस कधी बाई पडते या रोडवर. त्या दिवशी तिथं माणूस पडला, ती बाई पडली, बन बाई. मा नातू पडला नालीतनी, लहान नातू आहे मला 1 वर्षाचा, तो पण पडला. आणि या रोडची आम्ही सगळी कंप्लेंट केली आहे राणाकडे, पण कोण काही त्याची हे घेत नाही. नगरसेवकली केली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. बडनेरा शहरातील नवी वस्ती परिसरात असलेल्या समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक अत्यंत धीम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप समितीने केला आहे. लोकसभा निवडणूक आधी या पुतळा स्मारकाला 20 लाख रुपये सौंदर्यीकरणाकरिता घोषित केले. मात्र सौंदर्यीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये व सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी सीडी सोबत बोलताना स्पष्ट केले. बडनेरा येथील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हाकृती पुतळा स्मारकाकरिता समितीकडून गेल्या 45 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा लढा व संघर्ष सुरू होता. 14 एप्रिल 2018 रोजी या चौकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हजारो आंबेडकरी जनतेच्या असंख्य नागरिकांच्या साक्षीने उभारण्यात आला. गेल्या 6 वर्षापासून स्मारक परिसराचे सौंदर्यीकरणाचे काम स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या विकास निधीतून करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीआधी या पुतळा स्मारकाला 20 लाख रुपये सौंदर्यीकरणाकरिता घोषित केले. मात्र सौंदर्यीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये व सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी सिटी न्यूजशी बोलताना केला आहे. या संदर्भात शाल्निक बांधकाम विभागाचे अभियंता राजेश आगरकर यांनी सदर प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन पुतळा समितीला दिले आहे. आता या आरोपानंतर भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासनाचे अधिकारी व कंत्राटदारांच्या माध्यमातून सौंदर्यीकरणाचे काम किती उत्कृष्ट दर्जाचे होते हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी, बडनेरा. आता वळूया पुढील बातमीकडे. कामगारांच्या हाताला कामे मिळावे याकरिता सरकारने रोजगार हमी योजनेला सुरुवात केली. यात हाताला काम मिळावे म्हणून शेकडो हजारोंनी आपल्या नावांची नोंदणी सुद्धा केली. मात्र या योजनेत नोंदणीकृत कामगारांना सुद्धा रोजगार मिळत नसल्याने रोजगार हमी योजनेपासून शेकडो वंचित राहावे लागत आहेत. अमरावती जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या मेळघाटातही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. अमरावती जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत सर्व कामगारांच्या हाताला काम अशा योजनेला केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. या योजनेत अमरावती जिल्ह्यात एकूण 846 योजनांतून 682 योजना सुरू आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात 40,731 कामगारांमधनं 5,150 कामगारांना रोजगार देण्यात आलाय. या योजनेत सर्वाधिक कामे अचलपूर, नांदगाव, खंडेश्वर, वरुड, चांदूर बाजार, दर्यापूरमध्ये सुरू राहणारी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर धारक यांनी स्पष्ट केली. रोजगार योजनेत प्रमुख लाभ ग्रामीण कुटुंबांसाठी संधी निर्माण करणे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबांचे सदस्य अकुशल शारीरिक श्रम करण्यासाठी स्वेच्छेने पुढे येत आहे. त्यांना 1 वर्ष 100 दिवसांच्या अंतर्गत उपक्रम उपलब्ध होतात. जिल्ह्यातील दुर्गम मेळघाटसह इतर गावांमध्येही बेरोजगारीची समस्या असलेल्या कामगारांच्या हाताला काम दिले जाते. विविध सरकारी योजना राबविल्या जातात. मात्र एकूण नोंदणीकृत श्रमिकांची संख्या जितक्या संख्येने तयार केली जात आहे त्यांची संख्या त्यांच्या अपेक्षांची तुलना करता येते. सर्वाधिक श्रमिक आजही बेरोजगार आहेत. जे बेरोजगार आजही शेतीसह इतर बांधकामांच्या शोधात वणवण भटकताना दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेत नोंदणी करूनही हाताला कामे नसल्याने या योजनेची थट्टा केल्याची आता ग्रामीण भागातील कामगारांमध्ये चर्चा होताना दिसून येत आहे. त्यामुळे आता रोजगार हमी योजनेची थट्टा सुरू केली का अशी चर्चा कामगारांमध्ये दिसून येत आहेत. आता वळूया पुढील बातमीकडे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक दिव्यांग बांधवांचे कैवारी आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस अनेक समाजसेवा कार्यक्रमाने आयोजन करून साजरा करण्यात आला। यावेळी अचलपूर शहरामध्ये विदर्भ मिल येथे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पटाक्याची आतिषबाजी करीत ढोल ताशांच्या गजर करून हळ कापून वाढदिवस साजरा केला। अचलपूर मतदारसंघाचे आमदार व दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्राचे अध्यक्ष बच्चू कडू यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने अचलपूर मतदारसंघात साजरा करण्यात आला। सामाजिक कार्यातून विकास कार्याची भूमिपूजन करून हा वाढदिवस सोहळा बच्चू कडू समर्थकांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला। अचलपूर येथील विविध ठिकाणी भूमिपूजन, रक्तदान कार्यक्रम, नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य शिबिर, त्याच प्रकारे विदर्भ मिल येथे प्रहार पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भव्य आतिषबाजी, ढोल ताशाच्या गजरात बच्चू कडू यांचा वाढदिवस फळ कापून साजरा केला। येथेच देवमाळी येथे विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले। त्याच प्रकारे अचलपूर मतदारसंघांमध्ये 1247 कोटीचे विकास कार्य, यामध्ये प्रकल्प, कालवे, सिंचन तसेच परतवाडा अचलपूरतील मुख्य रस्त्यांची कामे, याच प्रकारे शेतकरी शेतमजुरांसाठी विविध जनकल्याणकारी योजनेच्या लाभानं करता सेतू कार्यालय उघडण्यात आले। एकूणच महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बल्लू जवंजाड यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून बच्चू कडू यांचं जंगी स्वागत केलं। त्यावेळेस प्रहारची असंख्य कार्यकर्ते परतवाडा अचलपूरमध्ये उपस्थित होते। यावेळेस बच्चू कडू यांना मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून आणण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी घेतला। यावेळी रक्तदान शिबिरसह नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून आमदार बच्चू कडू यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। आता वळूया पुढील बातमीकडे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अमरावती जिल्ह्यात प्रत्येक सेतू कार्यालयामध्ये सकाळपासून शेकडो हजारो बहिणी धाव घेत आहेत। मात्र अनेक बहिणींचे अर्ज वेळेअभावी नमूद होत नसल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर दिसून येत आहेत। अशात मात्र सर्व बहिणींनो, आता आपल्याला ऑनलाईन अर्ज सुद्धा आपण करू शकता। या योजनेचा लाभ सुद्धा आपण घेऊ शकता। या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याकडे आपण एक वेळा लक्ष देऊया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित होताच राज्यात शेकडो हजारो बहिणी आपापल्या जवळील सेतू केंद्रात दाखल होऊन अर्ज करीत आहे। यात अमरावती जिल्ह्यात तर गेल्या 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे। हीच गर्दी पाहता प्रशासनाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे। आता सर्व बहिणींनी ऑनलाईन अर्ज कसा करावा त्यावर आपण लक्ष देऊया। ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता या ॲप लिंकचा आपण वापर करू शकतो। आता बघूया या ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत। ॲप डाउनलोड केल्यानंतर अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे। ॲपमध्ये नारी शक्तीचा प्रकार, जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर स्वतः करावा किंवा अन्य पर्याय निवडावा। त्यानंतर ॲपमध्ये गेल्यावर सर्वात खाली 4 मेनू दिसतील। त्यापैकी पहिल्या मेनू नारी शक्ती दूतवर क्लिक करावे। क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनावर क्लिक करा। फॉर्म उघडल्यावर संपूर्ण माहिती भरून घ्यावी। सोबतच माहिती भरताना जन्माचे ठिकाण, ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरावी। त्यानंतर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती भरावी। सर्वात खाली कागदपत्रे अपलोड करताना आधार कार्डमध्ये आधार कार्ड अधिवास, जन्म प्रमाणपत्रमध्ये TC, जन्म प्रमाणपत्र, शासन निर्णयाच्या सुधारित आदेशानुसार कागदपत्रे, उत्पन्न प्रमाणपत्रमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड, सोबतच हमीपत्र, बँक पासबुक, सध्याचा लाईव्ह फोटो वरील सर्व कागदपत्रे ही व्यवस्थित अपलोड करावी। त्यानंतर खाली एक्सेप्ट करावे। माहिती जतन करावर क्लिक करा। थोडा वेळ थांबा। तुम्ही टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल। 4 अंकी OTP टाका। फॉर्म सबमिट करा। आता तुमचा फॉर्म यशस्वीपणे सबमिट झालेला असेल। आपण भरलेल्या अर्जाची स्थिती जाणण्यासाठी केलेले अर्ज या टॅबवर क्लिक करा। तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती तुम्हाला जाणता येईल। त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज स्कीम पेंडिंगमध्ये दिसेल। अशा प्रकारे सर्व बहिणींनो, तुम्ही स्वतःहून तुमचा फॉर्म भरू शकता। अमरावती शहरातील PR पोटे पाटील एज्युकेशन ग्रुप वतीने विद्यार्थ्यांच्या कौशल्य, बुद्धिमत्ता, सर्वांगीण विकासाला वाव मिळावा, तसेच नवीन देश विदेशातील प्रगत तंत्रज्ञान अभ्यासाला याकरिता संपूर्ण माहिती मिळावी, तो सातत्याने निशुल्क विदेश दौरा मलेशिया, दुबई, सिंगापूर, जपान येथे आयोजित करीत असतात। याच ग्रुपच्या वतीने विमानांचा प्रवास, 5 तारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था सुद्धा
या ठिकाणी मोफत करण्यात येत आहेत। आमच्या संस्थेच्या वतीने माननीय अध्यक्ष प्रवीणभाऊ पोटे, माननीय उपाध्यक्ष श्रेयस दादा यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या महाविद्यालयाची जी वाटचाल सध्या सुरू आहे ती अतिशय वाखाणणी आहे। आमच्या या कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, फार्मसी कॉलेज, मेडिकल कॉलेज तसेच इतरही महाविद्यालय असे जवळजवळ 15 महाविद्यालयांचा एकत्र असा हा इन्स्टिट्यूशनचा संचय या ठिकाणी आम्ही काम करतोय। माननीय अध्यक्ष प्रवीण भाऊच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही दरवर्षी अमरावती विद्यापीठ असो की आमच्या ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असो यामधून जे विद्यार्थी मेरिटमध्ये येतात त्या सर्व मुलांना विदेश तसेच डोमेस्टिक टूर अशा 2 प्रकारचे टूर आम्ही आयोजित करतोय। डोमेस्टिक टूर आणि विदेश टूर याच्यातला अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे सर्व जे दौरे आहेत, अभ्यास दौरे आहेत, हे सर्व संस्थेच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत। यावर्षीचा विदेश दौरा जो आहे ज्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत, हा विदेश दौरा दुबई या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या दौऱ्यामध्ये बिट्स पिलानी तसेच युनिव्हर्सिटी ऑफ बकिंगहॅम तसेच तेथील विविध उद्योग या सर्व ठिकाणी विद्यार्थी आणि आमची फॅकल्टीज त्या ठिकाणी भेटी देणार आहेत। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की विद्यार्थ्यांना फक्त 4 भिंतीच्या आतमध्ये सिलेबस शिकवून भागणार नाही आहे, तर त्यांना विदेशासारख्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून चांगले अभ्यासक्रम, चांगला उपक्रम, चांगले स्टार्टअप्स या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी करावा ह्या मागचा हेतू आहे। आणि यामध्ये यावर्षी आम्ही 187 विद्यार्थ्यांची विदेश दौऱ्यासाठी निवड केलेली आहे। त्यामध्ये पहिला दौरा हा 87 विद्यार्थ्यांना घेऊन दुबई या ठिकाणी जात आहे। टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांच्या बॅचेस या अभ्यास दौऱ्याकरिता दुबई येथे जाणार असून 87 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बॅचची आता 6 जुलैला प्रस्थान होणार आहे। यावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केली। पुणे येथील राजनंदिनी स्मृती फाउंडेशन वतीने अभिनव उपक्रम आयोजन करून पर्यावरण पूरक जनजागृतीचा संदेश दिला। अभिनव उपक्रम राजनंदिनी स्मृती फाउंडेशनच्या वतीने पुणे येथील हडपसर भेकराई नगर येथे दिवे घाट मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, मुक्ताई पालखी, संत तुकाराम महाराज पालखी तसेच मार्गावरील दिंड्यांना सीड बॉल्स, झाडांच्या बिया, कोय इत्यादी वारकऱ्यांना देऊन पर्यावरण पूरक जनजागृती संदेश वारकऱ्यांना देण्यात आला। महाराष्ट्रामधील अमरावती येथील सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कुमारी क्षमता ठाकूर हिने मागील महिन्यात 5 जूनला विश्व पर्यावरण दिनानिमित्त 1 लाख सीड बॉल्स बनविण्याचा व ते निशुल्क वितरणाचा संकल्प केला होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून या आव्हानाला प्रतिसाद देत यवतमाळ, वर्धा, नागपूर, अकोला, परभणी, हिंगोली, सोलापूर, जळगाव, धुळे, नाशिक, जालना, बुलढाणा, पुणे आदी जिल्ह्यातील पर्यावरण मित्र सभासदांकडून उत्स्फूर्तपणे कडुलिंब, जांभूळ, चिकू, सीताफळ, आंबा इत्यादींच्या बियापासून तयार केलेले सीड बॉल्स सर्वांनी एकत्रित आणून ते स्मृती रथात गोळा केले आणि सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत दिंडीमधील हजारो वारकऱ्यांना निशुल्क वितरित करण्यात आले। पर्यावरणाच्या क्षेत्रात राज्यभरात काम करणाऱ्या राजनंदिनी स्मृती फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या गतवर्षी अकोला, अमरावती, पंढरपूर, परतवाडा इत्यादी ठिकाणी झालेल्या शिवमहापुराण कथेमध्ये आपल्या सर्व सभासदांना नेऊन प्लास्टिक मुक्त देशाच्या संकल्पनेवर जनजागृती करण्यात आली व तसेच लाखो भाविक भक्तांकडून केलेल्या प्लास्टिक कचऱ्याला संकलित व एकत्रित करून त्याची विल्हेवाट करण्यात आली। या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। पालखीत वारकऱ्यांना निशुल्क सीड बॉल्स वितरणाच्या या अभिनव उपक्रमात फाउंडेशनचे संस्थापक राजसिंग चंदेल, संतोषसिंग ठाकूर, सारिका चंदेल, नरेंद्रसिंग ठाकूर, कलशेट्टी सर तसेच ग्रीन काउंटी फेज 1 मधील चेअरमॅन हाके, गोयल, भारती माळी आदींनी विशेष सहभाग नोंदवला। तसेच यावेळी श्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडिया टीमचे
श्री गणेश कराड विशेष उपस्थित होते. याकरिता अमरावतीवरून कुमारी क्षमता ठाकूर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. भीक नको पण कुत्रा ची सांगण्याची वेळ आली आहे राज्यातील शेतकऱ्यावर. आणि हे म्हणावं लागते, राज्यातील पीक विमा कंपन्यांनी राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अगदी तुटपुंजी रक्कम जमा केली. अकोला जिल्ह्यातील अनेक गावात शेतकऱ्यांना 100, 200, 500 रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. ही खरंच नुकसान भरपाई समजावं का? वाढती महागाई, त्यात राज्य सरकारने जिल्ह्यातील बळीराजांची ही केलेली थट्टाच नाही का? जाणून घेऊया अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या या व्यथा. राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती आली. त्यात अकोला जिल्ह्यात तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले. मात्र याच शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी दिलेली आर्थिक मदत ही एक थट्टाच समजावं लागणार आहेत. आकाश पिंपरे, गाव मैसांग, तालुका अन जिल्हा अकोला या आठवड्यात आकाश यांच्या खात्यात पिकाच्या नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली. आधीच दुबार पेरणीची चाव लागल्याने पीक विमांच्या भरपाईकडे डोळे लावून बसलेल्या आकाशच्या पायाखालची जणू वाळूच सरकली. कारण त्याच्या हाती आले फक्त 189 रुपये. त्याला 20,000 रुपयापर्यंत भरपाई मिळण्याची अपेक्षा होती. यावर्षी फेब्रुवारीत झालेल्या अवकाळी आणि गारपिटीनं त्याच्या रब्बीतील हरभरा पिकांचं पार म्हातार झालंय. त्याला आस होती पीक विमाच्या भरपाईतून फाटलेल्या संसाराला थिगळ लागण्याची. माझा प्रॉब्लेम सर, 2 एकरात माझा 4 कट्टे हरभरे झाले आणि मला विमा भेटला 189 रुपये. मला अपेक्षा होती 30,000 रुपयाची पावतीनुसार, ती मला मिळाली नाही. असे शेतकरी आहेत 150-200. आता दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, पावसाने दांडी मारलेली आहे, पुन्हा पेरायला आम्हाला पैसे नाहीत. आता आम्ही काय करायचं? 189 रुपयात काय मिळेल ना? आता तोच विचार पडला आम्हाला, कसा संसार चालवायचा आता 189 रुपयात. आणि हे विमा कंपनीवाले आम्हाला असे आमचा हे करत आहेत, थट्टा करत आहे आमची. यावरून आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालंय. काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्ह्यातील पीडित शेतकऱ्यांना सोबत घेऊन अकोल्याच्या कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये ठिय्याच मांडला. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यावर अन्याय झाल्याची अप्रत्यक्ष कबुली कृषी विभागाने दिली. या संदर्भात सरकार आणि विमा कंपन्यांना परिस्थितीची माहिती दिल्याचं कृषी विभाग म्हणतोय. खरीप हंगामाच्या बाबतीमध्ये मिड सीझनचे जे काही पैसे होते ते पूर्ण शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा झालेले. जे लोकलाईजचे पैसे होते, जे काही पेंडिंग होते, जवळजवळ अकोला जिल्ह्याकरता 58 कोटी आपल्याला येणार होते, त्यापैकी 51 कोटी आज जवळपास आपल्याकडे वाटप झालेले आहे. राहिले 7 कोटी वाढवले पोर्टलवर चढवलेले आहेत, ते त्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे. रब्बीच्या बाबतीमध्ये शासनाकडून थोडे उशिरा पैसे आले, परंतु तेही जवळजवळ आपल्याला 22 कोटी आहे, ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला लागलेले नाही. जे काही पैसे मिळत आहेत त्याच्या बाबतीमध्ये काही गाईडलाईनचा विषय आहे, त्याच्यामध्ये आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतोय. परंतु राहिलेले जे पैसे आहेत ते त्या 8-10 दिवसामध्ये शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्याच्यामध्ये प्रत्येक प्लॉट चेक करावं लागेल. शासनाकडनं जे काही गाईडलाईन आहे त्याच्यानुसार चेक करावं लागेल. परंतु जे काही राहिलेले पैसे आहेत, रब्बीचे असतील किंवा खरीपचे असतील, ते पूर्ण शेतकऱ्यांना या 8-15 दिवसामध्ये मिळून जातील. नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोळपलं तर सांगायचं कुणाला, अशी म्हण आहे. अगदी तसंच अस्मानानं मारलं, सुलतानानं झोडलं आणि पीक विमा कंपन्यांनी ओरबाडलं तर सांगायचं कुणाला. सरकार या पीक विमा कंपन्यांच्या कारभाराला चाप लावणार का, हाच प्रश्न आता निर्माण होतोय. शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत शासन नेहमी देते. एका इकडे लोकांच्या पोटातनी अन्न जो शेतकरी पिकून आपला घाम गाळून त्याला उपलब्ध करून देते, एका इकडे आज आपण बघितलं असेल की जे क्रिकेटर आहेत त्यांना करोडो रुपये सरकार देते आहे आणि इथं 100 रुपये देऊन शेतकऱ्यांना कुठंतरी लाजीरवाणी करण्याचं काम सरकार करत आहे. कमीत कमी एवढे मोठे पैसे देऊन आम्हाला शर्मिंदा करू नये शासनानं, असं मला वाटतं. पुढं काय दिशा असेल जर पैसा जर सरकारनं तुम्हाला दिला नाही, विमा कंपन्याने दिला नाही, तर तुमची पुढची भूमिका काय असेल? विमा कंपन्यानं एक प्रकारे सरकारनं विमा कंपनीच्या आळून शेतकऱ्यांना आमच्या नावावर लुटण्याचं काम चालू केलेलं आहे. येणाऱ्या काळात जर आम्हाला पूर्ण भरपाई मिळाली नाही तर आम्ही आमच्या लेकराबाया सगट इथं या ऑफिसमध्ये येऊन आत्मदहन
किंवा जीव देऊ, फाशी आंदोलन करू, कारण याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. कारण आपण बघताय की पाऊस इथं पडतो, शेतात पडत नाही, त्याच्यामुळे आमची शेताची परिस्थिती बिकट आहे. आणि जे आम्ही आमच्या नावावर जे सरकार कंपनीला विम्याचे पैसे देत आहे, कमीत कमी आमच्या नावावर त्याला न देतात ते पैसे आम्हाला द्या, विमा बंद करून टाका एक तर, नाही तर मग आमच्या नावावर हे करून आम्हाला ते एवढे मोठे पैसे देऊन म्हणजे घेऊन कुठं जावं कसे जावं हाही आम्हाला एक विचार पडते ते. कारण घरी गेलो तर लेकरू म्हणते आमचं की बाबा आज काय आणला खाऊ, त्या पोराले हा विचार पडते की बाबा काय सांगावं, कारण शासनानं आपल्याला आपल्या घामाचे पैसे एवढे मोठे दिलेले आहेत की तो खाऊ त्या दुकानदारांनी मिळत नव्हता.